इकडचे समोरचे गॅस सचिन राऊत, डॉक्टर सचिन राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये गॅस व AC फ्रीज याचा स्फोट होण्यामुळे भीषण अपघात होता टाळलेला आहे। पूर्ण हॉस्पिटल आणि किचन रूम पूर्ण जळून खाक झालेला आहे। तर या ठिकाणी आज आपण बघत आहोत की काहीच शिल्लक राहिलेलं नाही। अगदी हॉस्पिटल, किचन अटॅच असणारा क्लाउडचा दरवाजा असल्यामुळे त्या किचनची अवस्था अगदी पाहण्यासारखी झालेली की जेणेकरून मोठी दुर्घटना होण्याचं टळलेलं आहे। कुठली जीवितहानी नाही आहे, तरीही हा फ्रीज आणि AC पासून किती मोठा घात होऊ शकतो हे जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे। भिंतीला जास्त चिटकून फ्रीज जवळ भिंतीला टेकून नसले पाहिजे। त्या गॅसला थोडंही टच झालं की काही होऊ शकतं। असा फार मोठी दुर्घटना होता राहिलेली आहे। आपण बघत आहोत बाजूला हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्येही खूप मोठी नुकसान झालेली आहे। अगदी AC जळून पूर्णपणे खाक झालेला आहे। पाहत आहोत आपण ही किचन आहे, इकडं पूर्णपणे फक्त क्लाउडचं पार्टिशन असल्यामुळं फार मोठा अग्निशामक वगैरे जर वेळेवर नसती आली तर अगदी घरात रूममध्ये राहणाऱ्या लोकांना देखील खूप म्हणजे जीवितहानीला सामोरे जावं लागलं असतं। आपण या ठिकाणी कॅमेरामॅन LD लाशनकरसह मी अनिल कुंबरे, सह्याद्री मराठी न्यूज केज या ठिकाणी बघत आहोत आपण। बॅटरी पूर्ण इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळं लाईटचाही खूप मोठा फटका होऊन खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कुठलीही जीवितहानी नाही। कानडे रोड येथे डॉक्टर राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये AC व फ्रीजमुळे स्पार्किंग होऊन आग लागली। या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। हॉस्पिटल व सर्व स्टाफने तसेच केज नगरपंचायतचे आभार मानायला पाहिजेत, कारण अग्निशामक दलाची गाडी अगदी वेळेवर इथं पोहोचली, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही।